नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या मी पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावामध्ये आहे आणि माझ्यासोबत तात्यासो भोसले हे शेतकरी आहेत. त्यासोबतच कट्टे कृषी उद्योग समूहाचे गायकवाड साहेब सुद्धा आहेत. खर तर इथं येण्याचं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे तात्यासो भोसले यांच्या डाळिंबीच्या शेतामध्ये मी आहे. आपण जर या बाजूला बघितलं तर त्यांची डाळिंबीची शेती आहे ती आता हार्वेस्टिंगला आलेली आहे आणि मला वाटतं एक लॉट तुम्ही बाजारामध्ये दिलेलं सुद्धा ऐकलेलं सुद्धा आहे. तर या अनुषंगानं मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यासाठी सध्या मी त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. आता खरं तर तुमच्या डाळिंबीच्या या सगळ्या शेतामध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की पानं कमी आहेत, डाळिंबीची संख्या जास्त आहे. हो. तर काय कशा पद्धतीने नियोजन केलंय, कसं आहे नियोजन? एक माझा 500 झाडाचा प्लॉट आहे, ते फेल गेलता तेलकट मुळे. बर. गायकवाड साहेब म्हणले ही प्लॉट दे माझ्याकडे, बर, बघू कसं होते ते. मग त्यांनी हाताखाली घेतला प्लॉट. बर. त्यांच्या नियोजनानुसार मी सर्व काही केलं. म्हणजे गायकवाड साहेबांच्या नियोजनाखाली. आता नियोजनाखाली. ह्याच्या आधीचा तुम्ही जे म्हणताय 500 झाडांचा प्लॉट, ती कुठं होता तुमचा? तिकडल्या शेताकडे आपल्या. दुसरं शेत आहे दुसऱ्या तुमचं? शेतात. बर. कशामुळे ती फेल गेला होता? ते तेलकट मुळे गेलता, नियोजन नसल्यामुळे. नियोजन नव्हतं व्यवस्थित. बरं, आता ही जी आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे, साधारण ती किती एकराचा प्लॉट आहे आणि हा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा ओरिजिनल भागवा आहे. ओरिजिनल भगवा? ओरिजिनल भाग. बरं. आणि साधारण लागवड कधीची आहे? ही किती पीक आहे? ही आपण लागवड केल्यापासून 15 महिन्यात प्लॉट धरला. 15 महिन्यात प्लॉट धरलेला आहे. बर. आणि कधी पाणी कधीच आहे ह्याला? पहिलं पाणी पानगळी करताना 7 फेब्रुवारी दिलेलं आहे. 7 फेब्रुवारीला. आता तुम्ही मला आल्यानंतर मग अशी म्हणला की ह्याचा एक तोडा विकलेला आहे, बाजारात नेलाय तुम्ही. काय साधारण कसा दर मिळाला ह्याला? मला इथे व्यापारी आले ते 110 रुपये मागणी झाली. बर. मी त्यांना 125 सांगलो होतं. बर. मी काय दिलं नाही त्या जागेला, पुन्हा मार्केटला अति भाईच्यात मिळाला. बर. तिथून मला 123 रुपये सरासरी रेट मिळाला. 123 सरासरी. आणि एक नंबर 100 प्लस मध्ये मागला त्यांनी 110. बर. मी काय दिला नाही जागेला. बर. जागला व्यापारी तुम्हाला 110 मागत होते, तिकडे 100 सरासरी 123 ने पडला. 13 रुपये फायदा झाला. 13 रुपये फायदा झाला. बर. आता अजून माल भरपूर दिसतोय. अजून 3 टन माल आहे. 3 टन आहे. आणि साधारण त्या दिवशी तुम्ही किती नेला? आपण 500 किलो नेलता. 500 किलो. सरासरी रेट कसा मिळेल ते कळण्यासाठी नेलता. त्यांच्या सगळ्या शेतीचं नियोजन जे आहे ते कट्टी कृषी उद्योग समूहाचे मॅनेजर आहेत सरकुली गावचे गायकवाड साहेब, त्यांनी केलेलं आहे. खरं तर गायकवाड साहेब नमस्कार. ह्यांची गेल्या वर्षीची बाग जी 500 झाडांची बाग होती ती फेल गेली होती. असं असताना तुम्ही धाडस केलं की ह्यांची बाग परत आपण घ्यायची, परत ती चांगल्या पद्धतीने चांगला रिझल्ट आलाय त्यांना. काय नक्की कसं नियोजन केलं? हे आपला मित्र पहिल्यापासून मित्र होता, म्हणलं ह्या वर्षी बघा माझ्याकडे म्हणलं बर. मी नियोजन करतो म्हणलं बघा. बर. किंवा मित्र मला चालतं, ठीक आहे मला. बर. मग मी माझ्या पद्धतीने नियोजन केलं आणि ह्याने बी माझ्या जे सांगल त्या पद्धतीने येणं टायमाला बर. व्यवस्थित औषध सोडणं, औषध फवारणं व्यवस्थित केलं. त्यामुळं बाग. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ह्या बागेमध्ये आला तर कशी होती परिस्थिती बागेची? पहिल्यांदा बागाची परिस्थिती कशी होती माहितीये का? आता आपण मी पहिल्यांदाच ह्यात मी पडलो होतो. बर. आणि पडल्यामुळं बघा माझ्या नॉलेजनं त्याला सांगितलं, त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी केलं. बर. आणि व्यवस्थित रिझल्ट चांगला आला. रिझल्ट चांगला आला व्यवस्थित. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असती की नियोजन काय केलं तुम्ही ह्या बागेमध्ये? म्हणजे सुरुवात कुठनं केली आणि त्यामुळे हे एवढं चांगलं फळ आज बघायला मिळतं? सुरुवातीपासून पाहिल्यापासून व्यवस्थित नियोजन, 4-5 दिवसाला फवारणी असो, बरं, 4-5 दिवसाला सोडणं असो, बरं, टायमाला त्याने व्यवस्थित केल्यामुळं कुठला रोग आला नाही. याच्या आधी सगळं नियोजन केल्यामुळं अजिबात डांबऱ्याला शिरला नाही, तेलकट शिरलं नाही, अजिबात कुठलं खूस शिरले नाही, काय नाही. हा असा पहिला जसा होता तसा विशेष म्हणजे पेपर मारला उशीर झाला, पेपर कामगार मिळणार नाही ती, तरी सुद्धा ओपन बाग होती. ओपन बागेमध्ये सुद्धा अजिबात कुठला रोग येऊ दिला नाही. आता खरं तर रोग न येण्याला सगळ्यात महत्वाचं कारण असतं चांगल्या फवारण्या, योग्य औषधं, चांगल्या कंपनीची औषधं. तर मला आज कळालं की ते मगाशी बोलताना म्हणले की अॅग्रिकॉस कंपनीची काही औषध त्यांनी तो वापरले. अॅग्रिकॉसचा मला भरपूर सपोर्ट मिळाला. आदर्श साहेब म्हणून त्यांच्याकडून मला थोडं त्यांचं थोडं लाभलं मला. तर त्यांचं शॅडो फाईट कंबास ह्यांच्या फवारण्या सातत्याने आपण घेत होतो. दुसरं म्हणजे बिटकॉइन किंग, जेनिया, प्रोमोकॉस ही बी फवारणी आपण जरा थोडं सातत्याने घेत होतो. आणि त्यांचं खाल्लं काय विलनॉट, मायकॉस हे आपण खाल्लं सोडत होतो. त्यामुळे मुळी 1 नंबर चालली आणि बाग 1 नंबर सक्सेस झाली. आता शॅडो फाईट कंबाचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की हे मग शेतकरी मला बोलताना म्हणाले की तिकडली जी बाग होती तिकडं पण तेल्या जास्त आला होता, त्यामुळे ती बाग गेली. आणि त्यामुळे त्यांचं कसं वेगळं होतं, वेगळ्या पद्धतीने. बरोबर आहे की तिकडल्या बाग नियोजन फसलं, तुमच्याकडे दिलं आणि तुम्ही साधारण तेलकट येऊ नये बागेमध्ये, त्यामुळं अॅग्रिकॉसचं कोणतं प्रोडक्ट वापरलं आपण? शॅडो फाईट कंबास, जेनिया, बिटकॉइन किंग, ब्रोमोकॉस, अर्थशील
हे असं म्हणजे काही वर्ण असो खालून त्यांचं काय रोटेक्स असो, तुमचं मायकॉस असो, विलनॉट, पुन्हा झेनिया, पुन्हा तुमचं फोर्स, असे बरेच प्रोडक्ट त्यांचे आपण वापर केला आहे. बरं, कसा आहे रिझल्ट, कसा आहे शॅडो फाईट आता result कंपोज तुम्ही आता? आता मी आता आल्यावर विचारलं, एक पण फळ दिसत नाही कुठं, तेलकटचं वगैरे डांबऱ्या कुठं असं कुठं दिसत नाही. अजिबात दिसत नाही. कुठे हं. कुठे बघा तुम्ही, एक तेलकट गावणार नाही तुम्हाला, डांबरी गावणार नाही, खोज गावणार नाही, काय नाही, हा असा फ्रेश प्लॉट तुम्हाला दिसणार. आता खरं तर शेतकऱ्यांना मला विचारायचं आहे की शॅडो फाईट कंबाज वापरले तुम्ही, वापरले. तेलकट येऊ नये म्हणून. हो. आता तुमचं एवढं सगळी बाग आहे, मग खालच्या पण बाजूला प्लॉट आहे, एवढं सगळं चांगल्या पद्धतीचं फळ लागलंय डाळिंबीला, काय तेलकट कुठं दिसतंय का तुम्हाला? कुठं एक फळ गावलं नाही, तेलकट आणि कुजवा नाही. मी सातत्याने 4 दिवसानंतर फवारणी करत राहिलो त्याची. कशी फवारणी केली? ॲग्रिक्रॉस आणि कंपासचं. शॅडो फाईट कंबाज, हा. ॲग्रिकॉस कंपनी शॅडो फाईट कंबाज तुम्ही वापरले. मुळी कशी आहे बघितली कसं? मुळी चांगली नाही एकदम. मुळीसाठी आपण विलनॉट मायक्रो सोडले. मायकॉस आणि विलनॉट या गोष्टी तुम्ही खाल्लं सोडलेलं आहे, त्यामुळे मुळी कंटिन्यू सुरू राहिलेली आहे. मुळी कंटिन्यू राहिल्यामुळे 100 ते 90 सरासरी फळ आहे झाडावर. सरासरी आहे. हो. आता खरं तर तुम्ही गावात दुकान आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगा की ॲग्रिकॉसची जी काय औषध आहेत ती अनेक शेतकरी नेत असतील, कसे लोकांचे प्रतिसाद असतो? एकदम भरपूर प्रतिसाद, प्रचंड असा प्रतिसाद आहे. त्यांचं रिझल्ट कुठल्याही औषध वापरा, त्यांचा रिझल्ट एक नंबर आहे. बरं. त्यामुळे शेतकरी पुन्हा पुन्हा सातत्याने येऊन आम्हाला हे प्रोडक्ट द्या म्हणून सातत्याने त्याची मागणी आहे. आणि भरपूर इथे बी अजून बाहेरनं बी लोक भरपूर निघतात औषध. कुठल्या कुठल्या भागाने येतील? हा तुमचं सुपली असो, तुमचं रान्य असो, तुमचं वजड असो, आंबा असो, तळे असो, इथं तुम्ही सातत्यानं लोक ह्यांचं प्रोडक्ट आवर्जून निघतात. तुमचं केळी बाबतीत बी त्यांचं व्यवस्थित म्हणजे प्रोडक्ट चांगलं आहे. सगळ्या कुठलेही पीक असो, एक नंबर प्रोडक्टचा रिझल्ट आहे त्यांचं. त्यामुळे ॲग्रिकॉस बद्दल शेतकऱ्यांच्या भावना कशा आहेत? हे एक नंबरच्या भावना आहेत. हे तुम्ही बघताय तुम्ही ही पुढं असं त्यांचं म्हणजे पान result कमी आणि फळ फळ जास्त जास्त असते, हा? हमखास त्यांचं रिझल्ट आहे. आणि रोग नाही कोणते अजिबात रोग दिसणार नाही तुम्हाला. काय सांगताल तुम्ही शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना? आणि आपल्या औषधाचा चांगला वापर करावा. ॲग्रिक्रॉस चांगलेला आहे. तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. तुम्ही काय सांगताल? काय नाही, हा हे प्रोडक्ट वापरावं शेतकऱ्यांनी, त्याचं रिझल्ट येतोय 100% येतं आणि भरपूर पैसे होत होतं. त्यामुळे काय अडचण नाही, बिनधास्त त्यांनी आयुर्वेदाचं प्रोडक्ट वापरावं. ठीक. तर रिझल्ट तुमच्या समोरच आहे. तर हे तात्या सु भोसले आणि हे कट्टे कृषी उद्योग समूहाचे सरकुली गावच्या दुकानाचे मॅनेजर आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे. खरं तर हे शेतकरी आहेत, त्यांना अनुभव आहे. गेल्या वर्षी त्यांनी बाग केली होती आणि तिथं ॲग्रिकॉलचं मला वाटतं कोणतंच औषध वापरलं नसेल तुम्ही. ॲग्रिकॉलचं कुठलंच औषधाकडे वापरलं नव्हतं. तर त्यामुळे ती बाग काय झाली, ती तेलकट होतं. अजून किती 10 टन नुकसान झालं. तुम्ही 5 वर्षात झाड होते. बर. एकही फळ लागलं नाही. एकही फळ लागलं नाही आणि जे लागलं ती तेलकट नाही गेलं. आणि ह्या वेळेस मग पुन्हा गायकवाड साहेबाकडे गेल्या म्हणला ही प्लॉट म्हणला माझ्याकडे आपण सक्सेस करून बघू. मग गायकवाड साहेबांनी ॲग्रिकॉसचा पॅटर्न इथं वापरलेला आहे आणि ॲग्रिकॉस पॅटर्न मुळे ही जी सगळं दिसतंय म्हणजे हिरव्यावर लाल 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 टिपक्यासारखे एकदम सगळी फळच दिसते. आणि रोग काही बघायचं रोग नाही, तेलकट नाही, दुसरा कुठला नाही, कुजवा नाही, काही नाही, काय नाही. म्हणजे हे ॲग्रिकॉसनं करून दाखवलं, ॲग्रिकॉस मुळे शक्य झालं. तर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, शेतकऱ्यांची भावना आहे की ॲग्रिकॉसची जी काय औषधं आहेत, उत्पादनं आहेत, ती वापरून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं आहे आणि चांगल्या पद्धतीचा फायदा शेतकऱ्याचा होतो आहे. धन्यवाद.